नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 ची ही अपडेट असणार आहे। तुम्ही बघू शकता इथे राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलीसची भरती। विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। भरतीची प्रक्रिया पूर्ण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याचे पूर्ण जे नियोजन केलेलं आहे की ग्राउंड कधी होईल, त्यानंतर किती पदासाठी किती फॉर्म तुम्ही भरू शकता, हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची पोलिसांची आणि कोणत्याही प्रकारची अपडेट विद्यार्थी मित्रांनो सुटणार नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, याचे जे ऑफिशियल जाहिरात आहे, जे प्रसिद्ध झाले आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलिसांची भरती। हे एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमच्याजवळ टाइम कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन जास्त असणार आहे। इथे तुम्हाला सांगणार आहे मी की कॉम्पिटिशन किती असणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे बघू शकता उन्हाळा पावसाळ्यामध्ये मुळे भरती लांबली, एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र। म्हणजे तुम्ही एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही जास्त अर्ज केले तर तुम्ही अपात्र ठराल, असं त्यांचं शासनाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, विद्यार्थी मित्रांनो, सोलापूरमध्ये हे प्रसिद्ध झालेली आहे ही बातमी। इथे बघू शकता तुम्ही, गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलीस रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। पण सध्याच्या कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतरच म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदावर भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले। राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून 6 सप्टेंबर विसर्जन मिरवणुका निघतील। त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। आगामी 10,000 पोलीस भरती साठी राज्यातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 10,000 पदासाठी तुम्ही बघू शकता 12 ते 13 लाख मुलं इथे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत, असे अंदाजित यांनी सांगितले आहे। सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्यामुळे गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। दरम्यान एप्रिल 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागांसाठी इथे बघू शकता 17 लाखांवर अर्ज आलेले होते। ते बघू शकता 17,471 जागांसाठी 17 लाख अर्ज आलेले होते विद्यार्थी मित्रांनो। आता ही अर्जाची संख्या त्या प्रमाणातच राहील या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल। मैदानी 1-10 प्रमाणात एका पदासाठी 10 उमेदवार सिलेक्ट केला जाईल। उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार। इथे बघू शकता तुम्ही 1/10चा जो रेशो राहील त्यानुसार पदानुसार 1/10चा रेशोनी विद्यार्थी मित्रांनो इथे लेखी पेपरसाठी सिलेक्ट केलं जाईल। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, इथे दिलेलं आहे एका पदासाठी एकच अर्जाचे बंधन। राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे। त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत, असे सुद्धा शासनाने सांगितले आहे। या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणी पात्र जरी ठरला तरी त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येणार, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही सोच समजून तुमचा एकच फॉर्म भरायचे विद्यार्थी मित्रांनो, कारण ही जी जागा आहे ते एकदा निघते, मग जागा निघत नाही विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला सुद्धा माहिती आहे
शासन मग जागा काढत नाही, म्हणून तुम्ही स्वतः आपल्या डोक्याचा उपयोग करायचा आणि एकच टाकायचं. असं नाही की ह्या जिल्ह्यात हे टाकतो त्या जिल्ह्यात हे टाकतो, एकाच जिल्ह्यातून तुम्ही इथे यांनी स्ट्रिक्टली असं बाइंड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एकाच जिल्ह्यात एकच फॉर्म टाकायचा आहे. त्यानंतर इथे भरतीचे जे नियोजन आहे ते सुद्धा इथे यांनी सांगितले आहे. एकूण पदभरती जे निघालणार आहे ते 10,000. त्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात 15 सप्टेंबर नंतर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अंजाती अर्ज अपेक्षित 11 लाख प्लस अर्ज ह्यावेळेस सुद्धा भरण्यात येणार आहेत असे सुद्धा त्यांनी सांगितले. भरतीसाठी एकूण कालावधी 4 महिन्याची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि इथे आता शासनाने सांगितलं आहे की आम्ही 10,000 पदांवर 15 सप्टेंबरपासून याची प्रक्रिया सुरू करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमचं जे ग्राउंड आहे ते सुरू करा, तुमचा अभ्यास सुद्धा सुरू करा विद्यार्थी मित्रांनो. ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी अभ्यासावर लक्ष द्या, आणि ज्याचा अभ्यास चांगला आहे त्यांनी ज्याचं ग्राउंड कमजोर आहे त्यांनी ग्राउंडकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. कारण वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन्ही चीज गरजेची आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड पण आणि अभ्यास पण. म्हणून अभ्यासही चांगला करा आणि ग्राउंड आहे. नाहीतर तुम्ही लक्ष देता फक्त ग्राउंड करता, अभ्यासाकडे लक्ष देत नाही, फक्त अभ्यास करता तेव्हा ग्राउंडकडे लक्ष देत नाही. म्हणून तुमचं लक्ष दोन्हीकडे राहिलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं नियोजन स्वतः तुम्ही बरोबर करा, तुमचं टाइम टेबल बनवा डेलीचं, आणि तुम्ही तुमच्या तयारीला लागा. ही एक महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत बनून राहा. तुमच्यापासून कोणत्याही प्रकारची अपडेट सुटणार नाही अशी गॅरंटी घेतो. त्याचनंतर आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या नवीन अपडेट्ससोबत. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSLला सुद्धा जॉईन करा, तिथे हर एक प्रकारची अपडेट भेटते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.